नमस्ते मित्रांनो, ऑल फॉर यू 91 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण भटक्या विमुक्त समाजासाठी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या एका महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल बोलणार आहोत, जो महाराष्ट्रातील हजारो भटक्या विमुक्त समाजातील लोकांचे आयुष्य बदलू शकतो। 28 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसाठी एक ऐतिहासिक शासन निर्णय जारी केला आहे। हा शासन निर्णय या समाजांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांना सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी एक मोठं पाऊल आहे। चला समजून घेऊया की या समाजातील लोक हा शासन निर्णय कसा वापरू शकतात। त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते व संस्था संघटना त्यांना कशी मदत करू शकतात। चला सविस्तर जाणून घेऊया। आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की भटका विमुक्त समाज हा शोषित, उपेक्षित व दुर्लक्षित राहिलेला समाज आहे। आजही हा समाज जगण्यासाठी भटकंती करताना दिसतोय। भटक्या जीवनशैलीमुळे या समूहातील अनेक लोकांकडे आवश्यक ओळखपत्रे नाहीत। ते एका जागी स्थिर नसल्याकारणाने त्यांच्याकडे जुने कोणतेही पुरावे नसतात। यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाहीये। ब्रिटिश सरकारने 1871 साली क्रिमिनल ट्राइब्स ॲक्ट नावाचा एक कायदा आणला होता, ज्या अंतर्गत काही जमातींना गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले होते। स्वातंत्र्यानंतर 1952 साली हा कायदा रद्द करण्यात आला आणि या जातींना विमुक्त जाती म्हणजेच मुक्त झालेल्या जमाती म्हणून घोषित करण्यात आले। ऑगस्ट 28 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सरकारने या समुदायांसाठी ओळखपत्रे, प्रमाणपत्रे आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्याची प्रक्रिया सोपी करण्याचा निर्णय घेतला आहे। प्रथम आपण हे समजून घेऊया की ओळखपत्रे काढण्यासाठी या शासन निर्णयाचा आधार भटका समाज कसा घेऊ शकतो। आधार कार्डबाबत हा GR काय सांगतो, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की आधार कार्डसाठी प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणजेच रहिवासाचा पुरावा लागतो। तो नसेल तर आधार कार्ड तयार होत नाही। हा GR असा सांगतो, जर तुमच्याकडे कायमस्वरूपी राहण्याचे ठिकाण म्हणजेच ॲड्रेस नसेल तर हा शासन निर्णय तुम्हाला वर्षातील काही दिवस तुम्ही जिथे राहता ते ठिकाण सर्वसाधारण निवासाचे ठिकाण म्हणून घोषित करण्याची परवानगी देतो। वर्षातील काही दिवस म्हणजे किती दिवस हे स्पष्ट नाही, परंतु आपण असे मानूया की 6 महिन्यांपेक्षा जास्त दिवस। जर एखाद्या भटक्या समाजातील कुटुंब महाराष्ट्रातील कोणत्याही गावात उदरनिर्वाह किंवा जगण्याच्या हेतूने वास्तव्य करीत असेल तर त्यास सर्वसाधारण निवासाचे ठिकाण होईल। यासाठी तुम्हाला या शासन निर्णयासोबत जोडलेलं स्वयंघोषणापत्र सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरावं लागेल। हे घोषणापत्र तुम्हाला तुमच्या सर्वसाधारण रहिवासाचे ठिकाण जाहीर करण्याची परवानगी देतं। सरकारने या GR द्वारे एक महत्त्वाची तरतूद केली आहे। तुमच्याकडे आधारसाठी आवश्यक कागदपत्रे नसतील तरीही तुमच्या भटक्या जीवनशैलीचा विचार करून इतर पूरक पुराव्यांच्या आधारे आधार कार्ड दिलं जाईल। याशिवाय तुम्हाला आधार कार्ड मिळावं यासाठी सरकार यात्रा आणि मेळाव्याच्या ठिकाणी आधार नोंदणी शिबिरे आयोजित करेल। मित्रांनो, हा शासन निर्णय तुमची ओळख आणि हक्क मिळवण्यासाठी एक चावी आहे, हे लक्षात ठेवा। आता मतदार ओळखपत्राबाबत GR काय सांगतो ते पाहू। अनेक भटक्या समाजातील लोक मतदार नोंदणी नसल्यामुळे मतदानाच्या संवैधानिक हक्कांपासून वंचित राहतात। आधारप्रमाणेच तुम्ही स्वयंघोषणापत्राचा वापर करून मतदार नोंदणीसाठी तुमचं सर्वसाधारण राहण्याचं ठिकाण घोषित करू शकता। आधी म्हटल्याप्रमाणे समूहातील कुटुंब किंवा कुटुंबातील सदस्य हे 6 महिन्यांपेक्षा जास्त दिवस जर महाराष्ट्रातील कोणत्याही गावात उदरनिर्वाहासाठी किंवा जगण्याच्या हेतूने वास्तव्य करीत असेल तर त्या ठिकाणास सर्वसाधारण निवासाचे ठिकाण समजले जाईल। GR मध्ये असेही नमूद केले आहे की मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांमध्येही लवचिकता दिली जाईल। याचा अर्थ असा की जर मतदान नोंदणीसाठी एखादे कागदपत्र कमी असेल, देण्यास असमर्थ असेल, तरीही त्याच्याकडील उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मतदान नोंदणी केली जाईल, ज्यामुळे मतदार ओळखपत्र मिळवणं सोपं होईल असे GR सांगतो। आता शिधापत्रिकेबाबत GR काय सांगतो। शिधापत्रिका म्हणजेच रॅशन कार्डबाबत हा शासन निर्णय एक क्रांतिकारी संकल्पना घेऊन आला आहे, ते म्हणजे फिरती शिधापत्रिका। भटक्या समाजातील व्यक्तीने घोषणापत्राद्वारे घोषित सर्वसाधारण निवासाच्या ठिकाणी त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला एक नियमित शिधापत्रिका दिली जाईल। त्यानंतर त्या शिधापत्रिकेवर फिरती शिधापत्रिका असा शिक्का मारला जाईल। त्यामुळे तुम्ही उपजीविकेसाठी जिथे जिथे स्थलांतर कराल तिथे तुम्हाला धान्य मिळू शकेल। सरकारने अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाला याबाबत सविस्तर सूचना देण्यास सांगितलं आहे। हा GR भटक्या विमुक्तांसाठी मोठा आधार ठरणार आहे। यामुळे स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांना अन्न सुरक्षेचा हक्क मिळणार आहे। या GR अंतर्गत इतर महत्त्वाची कागदपत्रे कशी मिळवायची ते पाहू। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।
मित्रांनो, आतापर्यंत व्हिडिओमध्ये आपण आधार, मतदार ओळखपत्र आणि शिधापत्रिका कसे या GR द्वारे मिळवायचे हे पाहिले. याव्यतिरिक्त हा शासन निर्णय इतरही अनेक महत्त्वाची प्रमाणपत्रे मिळवण्याची प्रक्रिया सोपी करतो. जसे की जन्म मृत्यू प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र व आयुष्यमान भारत कार्ड असे प्रमाणपत्र व दस्तावेज कसे या GR मार्फत काढायचे याची माहिती पाहूया. जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राबाबत GR काय सांगतो? जर तुमच्या कुटुंबातील कुणाचा जन्म किंवा मृत्यू झाला असेल आणि तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर काळजी करू नका. या GRनुसार ग्रामसेवक किंवा मुख्याधिकारी शहरी भागात यांच्याकडे वेळेत नोंदणी करणे आवश्यक आहे. जर उशीर झाला असेल तर कार्यकारी दंडाधिकारी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट त्वरित आदेश पारित करतील. त्यानंतर संबंधित निबंधक विलंबित नोंदणी करून तुम्हाला प्रमाणपत्र देतील. त्याचबरोबर जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. महत्त्वाचे म्हणजे फक्त घोषणापत्रावर आधारित जात प्रमाणपत्र दिले जाणार नाही, त्यामुळे गैरवापर टाळला जाईल. पण तुमच्या भटक्या जीवनशैलीचा विचार करून उपविभागीय अधिकारी तुमच्या आश्रमशाळा किंवा तुम्ही जिथे राहत असाल तिथे शिबिरे आयोजित करतील. त्यामुळे तुम्हाला जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जास्त त्रास होणार नाही. त्याचबरोबर आयुष्मान भारत कार्ड आणि इतर ओळखपत्रे GR काय सांगतो? या शासन निर्णयामध्ये आयुष्मान भारत कार्ड मिळवण्याबद्दलही माहिती दिली आहे. यासाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून शिबिरे आयोजित करतील. तसेच या शिबिरांमध्ये तुम्हाला खालील इतर महत्त्वाची कागदपत्रेही दिली जातील. त्यामध्ये निवडणूक ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र व दिव्यांग प्रमाणपत्र असे महत्त्वाचे ही पत्रे काढून देण्यात येणार. मित्रांनो, मी येथे पुन्हा नमूद करतो की हा शासन निर्णय तुमची ओळख आणि हक्क मिळवण्यासाठी एक चावी आहे. आता आपण पाहू की भटक्या विमुक्त समाजासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था संघटना हे GRचा आधार घेऊन कशी मदत करू शकतात. सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्था म्हणून तुमची भूमिका खूप महत्त्वाची आहे. हा शासन निर्णय तुम्हाला या समुदायांना मदत करण्यासाठी एक शक्तिशाली साधन देतो. तुम्ही शासन प्रशासनासोबत मिळून शिबिरे आयोजित करू शकता. शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांची मदत घेतली जावी. सरकारने महसूल विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाला संयुक्तपणे मंडळ किंवा तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करण्यास सांगितले आहे. तुमचं काम स्थानिक प्रशासनासोबत जसे की जिल्हाधिकारी आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालकांसोबत समन्वय साधून तुमच्या परिसरात ही शिबिरे आयोजित करणं आहे. या शिबिरांमध्ये आपणास आधी कळवल्याप्रमाणे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड आणि अगदी जन्ममृत्यू प्रमाणपत्र यांसारखी अनेक महत्त्वाची कागदपत्रे दिली जातील, असे GRमध्ये नमूद आहे. शिबिर आयोजनाबरोबर तुम्ही जनजागृतीही करू शकता. सरकारने या शिबिरांची गावांमध्ये आणि शहरी भागात आगाऊ प्रसिद्धी देण्यास सांगितले आहे. ते काम तुम्हीही घेऊ शकता. तुम्ही तुमच्या नेटवर्कचा वापर करून ह्या शासन निर्णयाबद्दल आणि आगामी शिबिरांबद्दल जनजागृती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकता. जितक्या जास्त भटक्या समूहातील लोकांना याची माहिती मिळेल तितके जास्त लोक याचा फायदा घेऊ शकतील. या शासन निर्णयामध्ये तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तालुकास्तरीय समितीमध्ये 2 गैरसरकारी सदस्य असतील आणि जिल्हास्तरीय समितीमध्ये 4 गैरसरकारी सदस्य असतील. हे सदस्य प्रामुख्याने भटक्या समाजाच्या कल्याणासाठी काम करणारे असावेत. तुम्ही या समित्यांचा भाग होऊन तुमच्या समाजाचं प्रतिनिधित्व करू शकता. मित्रांनो, हा शासन निर्णय एक मोठं पाऊल आहे. हा शासन निर्णय भटक्या आणि विमुक्त जमातींसमोरील आव्हानांना अधिकृतपणे मान्यता देतो आणि त्यावर व्यावहारिक उपाययोजना सुचवतो. या समाजाला स्वतःचा पत्ता घोषित करण्याचा अधिकार देणारा हा एक मोठा निर्णय आहे. हा शासन निर्णय केवळ एक कागद नाही, तो सक्षमीकरणाचं एक साधन आहे. तुम्ही स्वयंघोषणापत्राचा वापर करा, शिबिरांमध्ये भाग घ्या आणि हे सुनिश्चित करा की विमुक्त जाती आणि भटक्या जमातींमधील प्रत्येक व्यक्तीला त्यांना मिळणारे लाभ मिळालेच पाहिजेत. या संपूर्ण शासन निर्णयाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ऑल फॉर यू 91 ला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.